हाय सर्वांना, कशा आहात तुम्ही सर्वजण? माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, वातावरण असं झालं, पाऊस झाला आज आमच्याकडं, खूप वारं वगैरे सुटलं होतं. तुमच्याकडं होतं का नव्हतं कमेंटमध्ये नक्की सांगा मला. आणि मेन म्हणजे आज माझा बड्डे होता. तुम्ही सर्वांनी मला खूप सपोर्ट केला, म्हणजे प्रेम दिलं, आशीर्वाद दिला, विश केलं. पण मग खरं सांगतो तुम्हाला, ज्या माणसाने मला विश करायचं होतं त्यांनीच मला विश केलं नाही. म्हणजे लोखंडे साहेबांनी सकाळी मी त्यांची वाट बघितली, म्हटलं आज तर विश करते, नंतर तरी विश करते. रात्री 12 वाजता पण मी उठले होते, म्हटलं विश केलं तर करते मला. त्यांच्या तर लक्षात पण नाही वाटतं माझा बड्डे आज म्हणून. त्यांनी मला विश पण नाही केलं. आणि आज बड्डे आहे माहिती असून सुद्धा सकाळी माहिती असणार आहे त्यांना, त्यांच्या लक्षात राहतं. आणि सकाळी किती वाजता गेलेत लोखंडे साहेब? जेवण केलं, मी स्वयंपाक केला. 10 वाजता तर जेवण झालं लोखंडे साहेबांचं. 10 वाजता जेवण झालं लोखंडे साहेब इथून गेलेत. त्यांनी एक कॉल पण करून साधं विचारलं नाही आहे मला की तुझा बड्डे आज स्पेशल काय करायचं आहे की नाही. एवढं परेशान केलं ना आज लोखंडे साहेबांनी मला. त्यांचा बड्डे असला ना तर सकाळी 10ला काय रात्री 12ला, बरोबर 12ला मी त्यांना विश करते दरवर्षी बड्डेला, की नको विसरायला नको. त्यांच्यासाठी काहीतरी गिफ्ट असतं, काही नाही काही करीत राहते सारखं. त्यांच्या गिफ्टाची मला आशा नव्हती. त्यांनी फक्त मला विश जरी केलं असतं ना ते माझ्यासाठी खूप महत्त्व होतं आणि खूप महत्त्वाचं होतं. मला सगळ्यांनी सपोर्ट केला, म्हणजे विश केलं पूर्ण. माझ्या भावांनी विश केलं, बहिणींनी केलं, आईने केलं, वडिलांनी केलं, सगळ्यांनी घरी येऊन मला विश केलं. पण लोखंडे साहेबांनीच मला विश केलं नाही. तुम्ही मला एवढं सांगा, आईवडिलांनी तर विश केलेलं कोणाला पण आनंद होतो, पण सगळ्यात जास्त तुम्ही मला सांगा, ज्या म्हणजे आपल्या सगळ्यात जास्त जवळचा माणूस असतो त्या माणसाने जर आपल्या सुखात किंवा दुःखात, समजा दुःखात बी साथ देतात, सुखात जर नाहीच त्यांनी आपली सहभागी झाले, मेन म्हणजे त्यांनी मला विश नाही केलं, तर मी तर एवढं म्हणजे हे फील केलं ना, खरं सांगते, सांगू पण शकत नाही. कारण का मला त्यांच्याकडून काही गिफ्ट किंवा काही महागड्या वस्तूची कशाचीच अपेक्षा नव्हती. मला फक्त एवढी अपेक्षा होती की सगळ्याच्या अगोदर त्यांनी मला फर्स्ट विश त्यांनी करावं मला माझा बड्डे. आणि त्यांनी एवढी आयडिया केली, आज आयडिया करून आरोही पण शेतात पाठवली तिच्या आजीकडं. आणि मला पण विश नाही केलं. आरोहीने तरी सकाळी म्हटली, मम्मी तुझा बड्डे आहे का? त्यांना म्हटली मम्मीचा बड्डे आहे पप्पा, तरी पण त्यांनी नाही ऐकल्यासारखं केलं. त्यांनी काय मुद्दाम केलं का केलं हे मला काय माहीत नाही आहे, पण त्यांनी तसं केलं आज मला. आज माझ्यासोबत लोखंडे साहेब तसं वागले. खूप वैतागले मी आज त्यांना, खरं सांगते तुम्हाला. कारण का जे मेन पॉईंट सोडतात आणि नंतर सॉरी म्हणत बसतात, माझ्या लक्षात नाही, सॉरी चुकलो, असं तसं बडबड करतात. आता त्यांच्या जीवाला माहिती आहे की त्यांना माहिती आहे का नाही ते माझा आज बड्डे म्हणून. आल्यावरच कळणार. आता असं वाटत नाही मला तर त्यांच्या लक्षात असेल बी. आरोही म्हटली, मग ऐकले का नाही हे मला पण माहीत नाही, काय माहिती आता आल्यावर तर बघू. मी एवढे स्वप्न बघितले होते ह्या बड्डेला, बाहेर जायचं, थोडं फिरायचं, शॉपिंग करायची, नंतर लोखंडे साहेब माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट देतील म्हणून. गेल्या बड्डेला त्यांनी मला ड्रेस दिला होता, गिफ्ट टॉप दिला होता, लय महागाचं पण गिफ्ट नव्हतं. आणि माझ्यासाठी त्यांनी दिलेला 10 रुपयाचं गिफ्ट पण लाखो करोडापेक्षा मोठा असते, त्याचा विषय नाही काही. पण त्यात मी एवढी खुश झाले होते ना. मला सर्वांनी गिफ्ट दिलं तर, आईनी, वडिलांनी, भावानी, पण सगळ्यांच्या गिफ्ट पुढं मला ते गिफ्ट सगळ्यात भारी वाटलं. सगळ्यांनी दिलेला गिफ्ट मला खूप महागडे होते, आई वडिलांनी दिलेले. पण त्या सर्व गिफ्टपेक्षा मला हे गिफ्ट खूप आवडलं होतं. कारण का म्हणजे पहिल्यांदा माझ्या आयुष्यातलं पहिल्यांदा त्यांनी स्वतः चॉईस करून माझ्यासाठी काहीतरी आणलं होतं. आणि ते गिफ्ट मी एवढं जपून वापरते. ते ड्रेस दिला त्यांनी, टॉप मला. मी ते टॉप कधीतरी जर त्यांच्यासोबत बाहेर चालले तरच ते टॉप घालते, कारण का त्यांचा फेवरेट कलर होता आणि त्यांनी मला आणला होता. आणि ह्या बड्डेला फक्त त्यांच्या म्हणजे गेल्या वर्षी पण असं मला अपेक्षा नव्हती की ते माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणते म्हणून, विश करायचीच अपेक्षा होती. पण त्यांनी मला गिफ्ट आणलं होतं, सकाळी उठल्या विश केलं होतं. ह्यावेळेस मला त्यांनी गिफ्ट तर लांबच राहिलं, पण विशसुद्धा केलं नाही आहे. त्यामुळं ना एवढं टेन्शनमध्ये होतं ना मी. आणि एवढं तुम्ही सर्वांनी विश केलं त्याच्याबद्दल पण धन्यवाद, आणि सर्वांनी हे करताय त्याच्याबद्दल पण धन्यवाद. पण तुम्ही सांगा मला, नवऱ्याने विश नाही केल्यावर माणसाला फील किती होतं हे तर सांगू शकते.